श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13. बुद्धीवर संत ज्ञानेश्वर माऊलींनी ही खालील ओवी खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. ते आता आपण ऐकूया. आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐसिया चिन्ही जाणिजे, बोलिले यदुराजे ते ऐका सांगो. तरी कंदर्पाचे बळे, इंद्रिये वृत्तीचे बळे, विभांडूनी येती पाळे विषयांचे. तो सुख दुःखाचा नागोवा, जेथ उमानो लागे जीवा, तेथे दोहीसी बरवा पाडू जे धरी. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मैळ हे चोख, ऐसे निवडी. जिये अधोत्तम सुझे, जिये सानी थोर बुझे, जिया दिठी पारिखी जे विशो जिवे. जे तेज सत्वाची आदी, जे सत्वगुणांची वृद्धी, जे आत्मीया जीवाची संधी वसवित असे. श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13 यात बुद्धीचे वर्णन सांगितले आहे. ते असे आपण अर्थपूर्ण बोलूया. आता जिला बुद्धी म्हणतात ती अशा लक्षणावरून जाणावी असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले. तेच आता सांगतो ऐक. प्रबळ झालेल्या कामवासनेने इंद्रिये वृत्तीच्या साह्याने विषयाचे समुदाय जिंकून येतात, म्हणजे विषयांचा भोग घेऊन जातात. जीवाला ज्या सुखदुःखाच्या लुटीचा अनुभव येतो, जीवाला ज्या सुखदुःखाच्या लुटीचा अनुभव येतो, त्या दोघांचाही जी अगदी बरोबर भेद दाखविते. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे पाप, हे मलिन हे शुद्ध, अशी जी निवड करते, जिला उत्तम कनिष्ठ हे समजते, जिला लहान मोठे समजते, अशा रीतीने जिच्या दृष्टीच्या साह्याने जी विषयाची परीक्षा करतो, जी ज्ञानेंद्रियांचे कारण आहेत, जी सत्वगुणांचा उत्कर्ष होय, आणि जी आत्मा व जीव यांच्या संधीत राहते, बुद्धी. गुढार्थ दीपिका. जीवाच्या ठिकाणी जी जाणीव रूपी ज्ञानवृत्ती स्फुरते ती बुद्धी होय, असे येथे बुद्धीचे लक्षण केले आहे. या बुद्धीत सत्वगुणाचा उत्कर्ष असल्यामुळे ती मुळात निर्मळ आहे, म्हणून तिच्यात ज्ञानरूप आत्मा प्रतिबिंबित होतो. त्या ज्ञानप्रकाशाने युक्त असलेल्या बुद्धिवृत्ती आपल्या पलीकडे असलेल्या शुद्ध आत्मस्थितीला व अलीकडे असलेल्या जीवस्थितीला जाणत असते. म्हणून ती आत्मा व जीव यांच्या संधीत असते असे म्हटले आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 यामध्ये बुद्धीचे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केले. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.